का तो आर्याचा भाऊ सामकर मध्ये कडमडला. मला वाटलं तो आता काही येणार नाही. मला पाहिजे तशी मी वाटेनं गाडी चालवू शकतो, पण मध्ये त्या जामकार नावाचा स्पीड ब्रेकर आलाय. याच्यापासून जपून सावधगिरीनं सगळं हाताळलं पाहिजे. काय हो लालीची काय झालं रडायला? ते आपल्याला काय काय बोलले मला. रंजू आत्या आणि फुला आत्या पण ओरडल्या. का? ती गहाण पडलेली जमीन कसूया एवढंच म्हणलं मी. काय चुकीचं बोलले का? आता ती जमीन अशीच पडू नये, त्यात आपण काहीतरी पिकवलं तर 4 पैसे मिळतील आपल्याला आणि आपलं कर्ज पण फिटल. आता ह्यात काय चुकलं माझं? मूर्ख आहे का ही? बरं झालं हिचं म्हणणं घरच्यांनी मनावर नाही घेतलं. त्या जमिनीत त्या मॅक्सची आणि गंगाची डेड बॉडी पुरली आहे मी. बरं आप्पांचं सोडा, पण बाकीच्यांना तरी हे पटल, त्यांना माझं कौतुक वाटेल असं वाटलं होतं. पण कसलं काय? रंजू आत्या आणि फुला आत्या त्यांनी पण घरातल्या सुनेनं कसं वागलं पाहिजे ह्याचे धडे दिलेत मला. हाय का मग काय चुकलं त्यांचं? अहो घरातली मोठी माणसं आहेत ती, आणि आप्पा मोठे आहेत ना, जाणतेत ना, ते काय चुकीचं वागणार नाही. आणि असं पण शेती करायला घरात कोणाकडे वेळ आहे का सांगा बरं? उगाच आपलं काहीतरी. मग कुठून आणणार एवढे पैसे ती जमीन सोडवायला तुम्ही? आणि ती जमीन कसायचीच नसेल तर मग सोडवायची तरी कशाला? तुम्हाला काय करायचंय? घरातली माणसं आहेत ना, ती घेतील बघून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. घरातली म्हणजे? मी घरातली नाहीये. अहो घरातल्या नाही, निस्तरायचं असतं ना कधीच निस्तरलं असतं. तुमच्यावर सगळा बोजा पडू दिला नसता. तुम्हाला काय वाटतं हे असे ब्लाऊज शिवून जे पैसे मिळतील त्यातून कर्ज फिटेल तुमचं? खरंच सांगा, ब्लाऊज शिवून तुम्हाला एवढे पैसे मिळाले असते तर तुम्ही माझ्याशी लग्न तरी केलं असतं? माझ्या बापाला पैसा देऊन सुटका नसती का करून घेतली तुमची? ते काय नाही, आता आपलं लग्न झालंय आणि संसार सुरू झालाय. मी काय तुमच्या एकट्यावर हा बोजा पडू देणार नाही. मी पण बघते कुठून आणि कसा पैसा येतोय ते. हो, याच्यापेक्षा त्या कातळवाडीतल्या वाड्यातली माणसं परवडली. तिकडे कोणी एवढं डोक्यात तर जात नव्हतं. इथे सतत कोणी ना कोणी सतत डोक्यात चाललंय. त्या जमिनीचं आता काहीतरी केलं पाहिजे. काय रे, काही शोधतोयस का? नाही, आजोबांनी काही जुने डॉक्युमेंट जपून ठेवले होते. मी इथेच ठेवले होते, सापडत नाहीत ते आता. दादा, हे डॉक्युमेंट्स आहेत का? हा, हेच आहे. त्या देशमुखांची प्रॉपर्टी आपल्याकडे गहाण आहे, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. तुला कुठं सापडलं? अरे ती पेटी नाही का, त्यात होते. मी सहज ओपन केली त्या दिवशी. मला काही कळेच ना काय हे. साकेतने सांगितलं मला. फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे. याचे पैसे वसूल केले पाहिजेत. कुठे चाललास? मी स्वयंपाक करतेय. आजचं जेवण देशमुखांकडे. श्यामी, इकडे ये. श्यामी, तू एकटीच आहे होय? आणि तुझी ती बारकी जाऊ कुठे आहे? कोण? लाली होय? असेल की इथंच कुठेतरी. बोलू ना. नको नको नको, मला तुझ्या संगच बोलायचंय. तू मोठी जाऊ आहेस, त्यामुळे सगळी कामं तू करायची नाही. तिला पण वायच काम सांगत जा. हा पण आत्या ती सगळी कामं करती, वाईच मला काम सांगती. हा मग ठीक. उपकार नाही करत, सगळी कामं करती तर. करू दे तिला काम. दुपारी ऐकलं ना,
कसं फायलावर घेतलंय तिला. हा त्यामुळे तू बी लई मऊ वागू नको. तू बी असंच वागायचं काय. हा चालेल. हा काय बोलणं चालू आहे का सासू सोन्याचं तिकडं? काय नाही. हा फुलत आहे. मी विचारत होते का बाई बसून बसून लयच कंटाळा आला म्हणून शामीला म्हणलं का काही काम असेल तर सांग बाईच करते. वय ग शामे हाय का काही काम करू का? नाही काहीच काम नाही. रंजे अगं जरा पटेल असं तरी सांग. फुलत आहे. फुले ए फुले काय व घे मटण आणलंय मस्तपैकी झणझणीत बनव एकदम. काय रस्सा बिस्सा कर एकदम. हवं आत्ताच तर गणपती गेल्याच आणि हे लगेच मटण. आजच्या दिवस तरी थांबायचं होतं. गणपती गेले ना मग आता कसले रीतिरिवाज. हा बाप्पा गेल्याचं दुःख आहेच म्हणा पण तो जामखेर गेला ना त्याचा लय आनंद झालेला आहे. मग आनंद साजरा करायला नको होय. हा मस्तपैकी मसाला पाट्यावर वाट. काय 2 दिवस तोंडात चव राहिली पाहिजे बघ. करा लवकर करा. ह्यासनी काय जातंय पाट्यावर मसाला वाटून बनवायला सांगायला. इथं वाटून वाटून जीव जातोय आपला. नाही तो काय फुलत आहे. हा आम्ही कसं केलं असेल ग. हा तेव्हा आमच्या टायमाला ते मिक्सर फिक्सरचं काय फॅड नव्हतं माहितीये का. घरात 20-30 माणसाचं कुटुंब 50 माणसाचं एकटी स्वयंपाक करायचे चांगला पाट्यावर वाटून घाटून. तर लोक जेवली ना तर 2-2, 4-4 दिवस बोट चाटत बसायचे. नाहीतर आता बनवतात नुसतं गरम पाणी. चांगला वाटून घाटून मसाला सुक्क पातळ कर आणि चांगलं शिजव म्हणजे हड फोडायला येत्याल. दात कवळी पडल हाडकं खायची हसनी. हे काय म्हणले ग. शामे चल मटण शिजवू. सुधाकर इकडे. जैन साहेब कशी कामं करताय तुम्ही. काय झालं साहेब? त्या मकरनच्या केसमध्ये काहीच प्रोग्रेस नाहीये. सगळी फाईल तपासली मी अजून तपास तिथल्या तिथंच आहे. एक नवा पुरावा हाती लागलेला नाहीये. साहेब अहो जुन्या साहेबांनी ती केस ताबडतोब बंद करायला सांगितली. ती मनीषा जेव्हा पोलीस स्टेशनला आलती ना तेव्हा ती तिच्या नवऱ्याची चिठ्ठी घेऊन आलती. तिच्या समोर साहेबांनी केस बंद करायला लावली. अरे मग ती मनीषा जेव्हा अचानक गायब झाली त्याला शहानिशा का नाही केली. हा आता ती खरंच गायब झालीये का आणखी काही याचा शोध कोण घेणार. मी लक्ष घालतो साहेब. ताबडतोब मला अपडेट हव्यात सगळ्या. लागा कामाला. रा